आता तुम्हाला वाटेल की या सगळ्या घडामोडींसाठी 19 तारीखच येडियुरप्पा यांनी का निवडली। तसं पाहिलं तर येडियुरप्पा आणि अंधविश्वास हे समीकरणच आहे। यापूर्वी देखील ते दिसलंय आणि त्यासाठीच काही घटनांवर आपण एक नजर टाकूया। मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा सरकारी बंगल्यामध्ये न राहता घरीच राहणं त्यांनी पसंत केलं, कारण ते त्या घराला भाग्यशाली मानतात। मंत्रालयातील ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे बदल करून घेतले होते। राहू काल असताना येडियुरप्पा कधीही घराच्या बाहेरही निघत नाही। पंडितांना अशुभ दिवस असल्याचं सांगितल्यामुळे 2012 मध्ये स्वतःच्या वेगळ्या पक्षाची घोषणा 10 डिसेंबरऐवजी त्यांनी 9 डिसेंबरला केली होती। गेल्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाही 17 मे रोजीचं मुहूर्त पाहून ठीक 9 वाजताच त्यांनी शपथ घेतली होती। जी 19 तारीख येडियुरप्पा मानतात त्या 19 तारखेचं नेमकं महत्व काय आहे, ज्योतिषी याकडे कसं बघतात ते देखील आपण पाहूया। 19 ही तारीखच मुळात राजयोगाची तारीख आहे। 19 हा अंक यामध्ये 2 वेळा आलेला आहे। 19 या अंकावर पूर्णपणे रवी आणि मंगळाचा प्रभाव आहे। 1 म्हणजे रवी आणि 9 म्हणजे मंगळ। यामध्ये रवी आणि मंगळाची पूर्णपणे ताकद आहे। ज्याप्रमाणे सूर्य ब्रह्मांडावर राज्य करतो त्याप्रमाणे हा जो रवी आहे, रवीचा 1 अंक हा ब्रह्मांडावर राज्य करण्याची ताकद देतो आणि 9 हा अंक मंगळाप्रमाणे लढण्याची ताकद देतो। आणि म्हणून 19 ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे।